राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता मुस्लिम साहेब आगे बढ़ो. श्री काळभैरव देवाच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून इथे प्रचाराला शुभारंभ केलेला आहे. पदाधिकारी आहेत आपल्या सोबत. काय सांगाल, प्रचाराचा शुभारंभ केलाय, कशी वाटचाल असेल, काय वाटते, गडिंग्लजकर कशा पद्धतीने प्रतिसाद देतील? राष्ट्रवादी अजित पवार गट या आमच्या संपूर्ण पॅनलचा प्रचार जो आहे तो बेलबागेतून स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन सुरू झालेला आहे. त्याचबरोबर आमचे जे काही 11 वार्डामध्ये 22 उमेदवार जे उभे आहेत ते विकासाच्या जोरावर उभे आहेत. कारण युगपुरुष आणि विकास पुरुष सन्मान्य मुश्रीफ साहेब ज्यांनी संपूर्ण गडिंग्लज मतदारसंघाचं भाग्य बदललं आणि शहराचं देखील भाग्य बदललेलं आहे. साधारणतः 150 कोटी विकास निधी जो आहे आणून तो शहराचा कायापालट जो आहे तो सन्मान्य हसनसो मुश्रीफ साहेबांनी केलेला आहे. त्या विकासाच्या जोरावर संपूर्ण 11 वॉर्डमधून जे काही 22 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष निवडून येणार याच्यामध्ये संपूर्ण खात्री समाजाला संपूर्ण आहे. कारण आज जो काही उत्साह कार्यकर्त्यांचा बंधू भगिनींचा पाहिला तर प्रचार प्रारंभ जो आहे तो अगदी जल्लोषामध्ये सुरू झालेला आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवताना एक सांगावं असं वाटतं की खरोखर आपण काय म्हणतो की एखाद्या व्यक्तीनं स्पर्श केलं की सोनं बनतं, तसं गडिंग्लजकरांच्या विकासासाठी हसन मुश्रीफ साहेबांनी स्पर्श केलेला आहे आणि गडिंग्लजचं सोनं झालेलं आहे. आणि त्यामुळं महेश तुर्बतमर सारखे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते सात्विक महाराज आहेत, खरोखर गुणानं संपन्न आहेत. आणि त्यामुळं हा उमेदवार जो आहे तो गडिंग्लजकर निश्चित उचलून धरतील आणि आमचे वॉर्डमधले 22 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष निश्चितपणे निवडून येणार, यामध्ये कोणतीही शंका जी आहे ती आमच्या मनामध्ये नाही आहे. काय वाटतंय दीपक, आपण प्रचाराचा शुभारंभ केलाय, कसा प्रतिसाद मिळतोय, काय वाटतंय, गडिंग्लजकर कशा पद्धतीने सहकार्य करतील? तसं बघायला गेलं तर आज आम्ही काळभैरीच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही गडिंग्लज शहराचा प्रचाराचा शुभारंभ केला. त्याचबरोबर बेलबागेतून स्वामीजींचा पण आशीर्वाद आम्ही घेतले. सर्व आमच्या उमेदवारांनी स्वामीजींचा आशीर्वाद घेतले. आज पाहायला गेलं तर गडिंग्लज शहरामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मतदार बंधू सर्व नागरिकांच्या सर्व स्तरातून आम्हाला, सर्व व्यापारी वर्गातून आम्हाला मिळत आहे. आम्हाला नक्कीच 100% आशा आहे गडिंग्लज शहरात जे मतदार बंधू भगिनी आहेत ते सर्वच्या सर्व 22 उमेदवार आमचा कौल देतील आणि प्रचंड बहुमताने आमचा सर्व पॅनल विजय होईल एवढीच मी आशा बाळगतो. भारतीय किसान संघाच्या माध्यमातून तुम्ही गडिंग्लज आणि गडिंग्लज परिसरात काम करताय साहेब, आणि आपण आता राष्ट्रवादी सोबत आहात. नेमकं काय उद्देश आहे आणि काय वाटते मुश्रीफांच्या नेतृत्वात आणि ही सर्व जर नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदावर? कसं आहे, मुश्रीफ साहेबांचं कामच असं आहे की प्रत्येक माणूस तिथं जातो आणि प्रत्येक माणसाचं काम करायचं कामच हे मुश्रीफ साहेबांचं आहे. मग तिथं जातपात बैठलं नाही, कुठली संघटना बैठलं नाही, कुठलं संघ म्हणून नाही, पण काम त्यांनी भरपूर केलेलं आहे. आणि त्या कामाचं दुसरं कोण श्रेय उचलत असेल तर ते चुकीचं आहे. कारण मुश्रीफ साहेबांनी फंड आणला, मुश्रीफ साहेबांच्या फंडानुसार सगळं गडिंग्लजचा विकास, सगळ्या तालुक्याचा विकास त्यांनी केला. आणि आज मी प्रामाणिकपणे इथं सांगू शकतो, ज्या दिवशी नगराध्यक्ष नाव आम्ही डिक्लेअर केलं की महेश तुर्बतमठ, तिथं सगळ्या लोकांनी सांगितलं की विजय ही तुमच्या 22 नगरसेवकांचं आणि नगराध्यक्ष पदाचा विजय झालेला आहे. कारण आमचा नगराध्यक्ष कसा आहे, आध्यात्मिक आहे, सात्विक आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्व्यसनी आहे. म्हणून आज आमचा विजय नक्की निश्चित आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. पॅनल रचना कशी झाली, काय वाटते, कशा पद्धतीने गडिंग्लजकर सहकार्य करतील? मुश्रीफ साहेबांनी अतिशय चांगले उमेदवार दिलेले आहेत आणि मुश्रीफ साहेबांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे की त्यांच्याशिवाय गडिंग्लज मधलं पान हलत नाही आहे. आणि जे काय आज आपण सगळे मंदिर असू देत किंवा रस्ते असू देत आणि इतर कामं असू देत हे मुश्रीफ साहेबांच्या योजनेतूनच पूर्ण झालेले आहेत. गडिंग्लजच्या जनतेला माहित आहे की मुश्रीफ साहेबांशिवाय इथं काय होत नाही आहे. त्यामुळं आज आपण नगराध्यक्ष पण दिला आहे महेश तुर्बतमठ दादा, हे अतिशय चांगले आहेत, जे एक महादेवाची पूजा करतात, आणखीन लोकांशी जे संपर्क साधतात. आज सगळे गडिंग्लज त्यांना मानते आणि असा उमेदवार आपण नगराध्यक्ष पदासाठी दिलेला आहे. तर मला वाटतंय की आपली सगळ्यांची 22च्या 22 उमेदवार हे विजय होणार आणि नगराध्यक्ष अतिशय लीडने येणार आहेत, मी एवढं ग्वाही देते. तर मुश्रीफ साहेबांच्या शिवाय शहराला पर्याय नाही आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा लीड नाही येईल असं म्हणणं आहे. काय सांगाल अण्णा, राष्ट्रवादी एकीकडे आणि 4 पक्ष एकीकडे आहेत, कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाते राष्ट्रवादी? गडिंग्लज शहरातल्या सर्व नागरिकांना विकास माहीत आहे. विकासावर बोलायचं झालं तर फक्त गटरे आणि रस्ते मी बोलणार नाही आहे. खऱ्या अर्थानं गडिंग्लज शहरातला आणि या विभागात आणि महाराष्ट्र राज्यातल्या सर्व रुग्णांचं जर विकास करायचं, रुग्णांचं जर ते दुखणं दूर करायचं असेल तर मुश्रीफ साहेबांनी तो निर्णय घेतला. त्यात मी जास्त काय बोलणार नाही. मी फक्त एकच उदाहरण देईन की 100 खाटमध्ये जे हॉस्पिटल आहे
गडिंग्लजचं उपरुग्णालय आहे तिथं 100 कॉटचं ते 200 कॉट करण्याचं काम जे कोण केलं असेल ते मुश्रीफ साहेबांनी केलंय. 22 कॉटचं अद्ययावत ICU युनिट त्या ठिकाणी आले, अद्ययावत सिटी स्कॅन त्या ठिकाणी आले. जानेवारी महिन्यामध्ये MRIचं मशीन त्या ठिकाणी येते. 4,000 आणि 8,000 रुपये देऊन कोल्हापूर आणि बेळगावला जायचं लोकांचं गरिबांना शक्य नव्हतं. त्या 100 रुपयेमध्ये आणि 200 रुपयेमध्ये त्याचं MRI आणि स्कॅनिंग 50 रुपयेमध्ये होते. हे कुठल्या बाजारानं केलं असेल तर त्यांनी त्या 4 जण जमलेत ना, त्यांनी सांगावं, त्यांच्या नेत्याने सांगावं आम्ही केले म्हणून. हे फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मुश्रीफ साहेब म्हणूनच शक्य झालं. गडिंग्लज शहरामध्ये एक चांगलं स्टेडियमची गरज होती, काम चालू झालंय. लाईव्ह टुडेच्या माध्यमातून मी गडिंग्लजकरांना सगळ्या खेळाडूंना मी आव्हान करतोय की वडरगे रोडला एक अद्ययावत स्टेडियमची वाटचाल चालू आहे, ती मुद्दाम तुम्ही बघून या. गडिंग्लज शहरातल्या सगळ्या महापुरुषांचे पुतळे स्वतःच्या फाउंडेशनचे मदत करून ते उभे राहिले. ते का उभे केले की गडिंग्लज मधल्या तरुणांना त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या भविष्यातली वाटचाल करता यावी. काय लावून बसला ते 4 लोकांचं एकत्र येण्याकरता? काही लोक कटोरा घेऊन तिथे गेलेच दारात, आणि आजपर्यंत ती त्यांची भूमिका होती. आपलं माध्यम मला टीका करायची पण राहत नाही, आणि अशा चौघांना एकत्र येऊन विकास होणार आहे का? त्याकरता मुश्रीफ साहेबांनी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठ बांधली आणि सर्व मुगोदार मगाशी म्हटले नगराध्यक्षाबद्दल बोलले बरेचसे आमचे प्रमुख कार्यकर्ते. आज सत्यवचनी आणि सात्विक उमेदवार कोण असेल तर ते एकमेव आमचे महेश तोरबट पण आहेत. त्यांनी कालपर्यंत शिवपूजा केली, प्रामाणिकपणे केली, त्याचं फळ त्याला मिळणार. आणि आता जनसेवा करतात, शिवसेवा करून ती जनसेवेत पडलेत. अतिशय पवित्र स्थान आहे. त्यामुळे निश्चित गडिंग्लजची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व 23च्या 23 उमेदवाराला साथ विजयाच्या वाटचालीने नेत आहे, यात काही शंका नाही. दोन्ही नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये तुलना होताना दिसते, तुम्ही देखील तुलना करताय. दुसऱ्याची तुलना करण्यासारखा माझ्याकडे काय प्रश्न किंवा उत्तरही नाही आहे. सकाळी सकाळी उठल्यानंतर जो शिवपूजा करतो आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर कुणाची पूजा करतो हे जनतेला माहिती आहे. त्याच्यावर न बोललेलं बरं, की ज्या वेळेला बोलायचं आहे ना निकाल लागल्यानंतर बोलूया. पण मी काय म्हटलं, सत्यवचनी आणि सात्विक शिवसेवा करणारा माणूस आता जनतेसेवेत उतरलाय, एवढंच त्याच्यावर माझ्याकडे उत्तर आहे. काय सांगाल गडिंग्लजकरांना? आज प्रचाराचा शुभारंभ झालाय, काय आव्हान कराल अगदी छोट्या शब्दात? आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान बेलबाग मठ आहे, त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं. स्वामी महाराजांनी आम्हाला आशीर्वाद दिला. त्यानंतर आपलं ग्रामदैवत काळभैरवचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज प्रचाराचा शुभारंभ केला. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 आणि 8 आणि या 7 मध्ये म्हणजे इथला जवळ आहेत म्हणून त्याचा उल्लेख केला. अतिशय जवळजवळ 100% प्रतिसाद आहे. गडिंग्लज शहरामध्ये आजपर्यंत जवळजवळ 150 कोटीच्या वरती फंड गेल्या 10 वर्षामध्ये मुश्रीफ साहेबांनी आणलाय. आणि हा फंड जर आणायचा असेल तर स्थानिक आमदार आणि मंत्री असावा लागतो. जनता दलाकडे आजपर्यंत कुठलाही आमदार, पूर्वी होते आदरणीय शिंदे साहेब, त्यांनी काही कामं केले असतील, मी त्याचा उल्लेख काय करणार नाही. सत्तेत असल्यामुळं नाही, जनता दल सत्तेत असलेल्या पक्षाबरोबर गेलाय ना आता. मी म्हटलं ना कटोरा पुढे केलाय म्हणून, कशाला बोलू त्या विषयावरती. सत्तेत असले जरी पक्ष आले नाईलाज तो त्यांच्याकडे गेलेले आहेत. मुश्रीफ साहेबांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड थांबवायचा हा महामेरू, हा रथ थांबवायच्या कुणाची ती हिंमत नाही. त्याचं कारण गडिंग्लज शहरातले सामान्य माणूस आणि गोरगरीब जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुश्रीफ साहेबांच्या मागे आहे. त्यामुळेच ही घोडदौड थांबवू शकत नाही. विकास कामाचा ध्यास घेणारा माणूस एकच आहे. काय त्या आता जे सत्तेचे लोक त्यांच्याकडे गेलेत, काय गडिंग्लजचा संबंध आहे का हो? सन्मान्य मीना कोरेचा काय संबंध आहे का हो? सन्मान्य पाटील साहेबांचा काय संबंध आहे का हो? नक्की त्यांनी मदत केले, आदरणीय पाटील साहेबांनी मदत केले, नाही साहेब तिकडे गेले. आज पालकमंत्री म्हणून घेतात, आदरणीय आहेत ते. त्यांनी कधी गडिंग्लज शहराची वेस बघितले का हो? ह्याच्यातून उत्तर कळते. जो अगदी चंदनासारखा झिजत जातो आणि हिमालयासारखा पाठीशी राहतो, तोच खरा नेता आदरणीय मुश्रीफ साहेब. आपण पाहिलं की गडिंग्लजचा विकास करायचा असेल तर मंत्री मुश्रीफांच्या सारखा स्पर्श झाला पाहिजे, तरच या गडिंग्लजचं सोनं होईल. सात्विक जे असणार आहे ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यावा आणि गडिंग्लजचा विकास करावा असे आवाहन आज प्रचार फेरीनंतर किंवा प्रचार शुभारंभानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे.